अनेकदा या नावामुळे कन्फ्युजन होतं की क्षितिज का क्षितिज. त्याने आमच्या स्टुडिओच्या वॉचमनला विचारलं, अशिक्षित दाते कुठे? ओ माय गॉड, हे माझ्या नावाचं आजपर्यंत झालेलं टॉपमोस्ट गुफअप आहे. प्रवीण सर असल्यामुळे काहीही शक्य आहे. त्यामुळे शिंदे साहेबांच्या केबिन मध्ये शूट करायचंय मला, म्हणजे खुंखार सीन आहे तिकडे एक आपला वगैरे, की तिथे शूट आम्ही करतो. तुझं असं कोणतं स्वप्न आहे जे मिळवण्यासाठी आता तुला आणखी धडपड करायची गरज आहे असं तुला वाटतं? या प्रश्नाला मी कायम फसतो. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला अभिनेता अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचा नेहमीच भाग असतो आणि त्यामुळे तो चर्चेत असतो. यासह नाटकांचं दिग्दर्शन करण्यातही तो पारंगत आहे. अर्थातच माझ्यासोबत आहे अभिनेता क्षितिज दाते. क्षितिज, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी कसं आहेस? उत्तम आहे. बरं, मला तुला सगळ्यात आधी विचारायचं आहे की तुझं नाव क्षितिज, म्हणजे अनेकदा या नावामुळे कन्फ्युजन होतं की क्षितिज का क्षितिज. तर शाळेमध्ये म्हणा किंवा असं बँकिंग सिस्टम किंवा काय कधी असं तुझं नाव चुकलं, असं कधी घोळ झालाय का? क्षितिजचा ज झालाय वगैरे, असं काय अशा संकटात सापडलायस का तू? मला सगळ्यात पहिल्यांदा याची गंमत वाटते की हल्ली प्रत्येक मुलाखतीची सुरुवात ही माझ्या नावाच्या प्रश्नाने होते. आता जाऊन लोकांना हे कळतंय की अरे याचं नाव वेगळंच आहे, मी वेगळंच समजत होतो. ऍक्च्युली आम्ही जेव्हा सर्च केलं ना तेव्हा क्षितिज, क्षितिज असे अनेक नाव तुझ्या पुढे येत होते, त्यामुळे नक्की कन्फ्युजन होतं. त्यामुळे हा प्रश्न विचारणं खूप गरजेचा होता. गंमत अशी की आता मला सवय झाली आहे की लोक मला काहीही नावाने हाक मारतात. मेसेजवर काही तुमच्या टीमपैकी जो आपला मित्र आहे ज्याने मला मेसेज, त्याने मला क्षितिज असा मेसेज केला मगाशी, तर त्याचं मला तर ते खटकणंही थांबलेलं आहे. खरं तर गमतीचा भाग म्हणजे माझं नाव क्षितिश आहे, KSHITISH, क्षीरस्व ती दीर्घ श, शहामृगातलं श. तर त्याची काय अनंत व्हर्जन्स झालेली आहेत आतापर्यंत. मी मध्ये 2-3 मुलाखतींमध्ये याविषयी बोललो सुद्धा. खरं तर मध्ये मी एका सेटवर, लोकमान्य मालिका होती ना आमची, त्याच्या सेटवर मी एकदा जेवण मागवलं होतं पार्सल. तर डिलिव्हरी बॉय मराठी होता. त्याने आमच्या स्टुडिओच्या वॉचमनला विचारलं, अशिक्षित दाते कुठे? ओ माय गॉड, हे माझ्या नावाचं आजपर्यंत झालेलं टॉपमोस्ट गुफअप आहे. पण क्षितिज, क्षितिश, सतीश हे होतच असतं. क्षितिज सोडून सगळं होतं. माझे जवळचे काही मित्र, नातेवाईक, घरचे हेच मला क्षितिज म्हणतात. म्हणजे आता तुला या सगळ्याची सवय झाली की माझ्या नावाचे अनेक पैलू आता निघत असतील, त्यामुळे तुला थँकफुली मला अनेक नाटकांची पारितोषिकं आणि असे बरंच काही काही मिळालंय, बक्षिसं, कॉलेज एकांकिका वगैरे. त्या फार क्वचित कधी त्याच्यावर माझं नाव क्षितिज छापून यायचं. कायम क्षितिज, सतीश. नक्कीच, त्यामुळे अनेक तुला प्रॉब्लेम फेस करायला लागतात आणि त्याची सवय झाली असेल. सवय आता गंमत घेतो मी त्याची. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुझं बालपण कसं होतं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण तेव्हा ना जास्त फोनचा क्रेज किंवा सोशल मीडिया या सगळ्यापासून आपण थोडं लांब होतो, त्यामुळे आता जो क्रेज आहे तो तेव्हा नव्हता. तर बालपणात तुझं मन नेमकं कशात रमायचं? क्रेज नव्हती म्हणजे सोशल मीडियाच आत्ता एवढं अस्तित्वात नव्हतं तेव्हा माझ्या लहानपणी तरी. आणि माझं अनेक गोष्टींमध्ये मन रमायचं. खरं तर माझ्या आईवडिलांनी मला थँकफुली अनेक क्लासेसना घातलं. काही मुडी हट्ट माझे जे असायचे, मला आता हे शिकून बघायचं ते. एक मोठा काळ होता बघ मध्ये, जेव्हा ना अशा पद्धतीच्या पेरेंटिंगवर टीका होऊ लागली होती. खरं तर नाटकं व्हायची या विषयावर की कसे मुलांना आईवडील विविध क्लासेसना जाऊन बिझी ठेवतात. पण मी खरं तर समर्थन करतो या गोष्टीचं. याचं कारण मला असं वाटतं, आपण जेव्हा आकार घेण्याच्या वयात असतो तेव्हाच आपल्याला विविध गोष्टी करण्याची संधी मिळाली पाहिजे, ज्यातून आपल्याला आपलं कार्य काय, आपला रस काय हे कळू शकतं. मी लहानपणी कराटेच्या क्लासला गेलोय, मी स्विमिंगला गेलोय, मी रांगोळीच्या क्लासला गेलोय. मी तर आईचा हात धरून रस्त्यात येताना मला रांगोळी काढणारी मुलं दिसली रस्त्यात. मी म्हटलं हे शिकायचंय मला. ओके म्हणाली, तिने क्लासला घातलं. एक 4 दिवसात मी तो सोडला क्लास. बिंदू, रेखा वगैरे हे सगळं शिकलो मी त्या 4 दिवसात. तर अशा विविध क्लासेसना घातलंय. मी खूप काळ स्केटिंग करायचो. रोलबॉलचा स्टेट लेवल प्लेअर होतो मी. त्यामुळे मला त्या एका काळी 8वी 9वी 10वीत असताना वगैरे वाटलं होतं मी स्पोर्ट्समध्येच करिअर करणार आयुष्यात. मला सापडले. पण मला असं वाटतं नाटकाने नंतर ज्या पद्धतीने कॅप्टिवेट केलं त्याने फार आयुष्य बदलून गेलं आणि फॉर गुड बदलून गेलं. पण मला असे विविध छंद होते लहानपणी, चित्रकला आहे ते, त्यामुळे मी खूप गोष्टी करून पाहिल्यात.
त्यामुळे मला आठवत नाही कधी मोकळा असायचो. या सगळ्यात अभ्यास म्हणायचं राहून गेलं, कारण मी नाही करायचो तो. म्हणजे बालपणात जे जास्त महत्वाचं होतं ते मी सगळ्यात टाळलं कायम. पण थँकफुली बऱ्या मार्कांनी कधी फार डिसअपॉइंट न करता पास झालोय. सो अभ्यासात कमी रस, इतर छंद अनेक, अशा पद्धतीने मी काढलेलं आहे बालपण. खरं तर ऑलराऊंडर आहेस असं म्हणायला हरकत नाहीयेस, पण तुझा बेस आम्हाला पाहायला मिळाला तो ऍक्टिंग मध्ये. खरं तर तुझ्या पणजोबांपासून तुला हा वारसा मिळालाय अभिनयाचा. तर तुला स्वतःहून म्हणजे या सगळ्या तू गोष्टी केल्यास, कराटे क्लासेस म्हण, या सगळ्या तू छंद जोपासतच होतास, मात्र तुला स्वतःहून अभिनय क्षेत्राकडे वळावं असं केव्हा आणि कधी वाटलं? तू इथं पणजोबांचा उल्लेख केलास, त्यावरून नटवर्य केशवराव दाते हे माझे पणजोबा होते. तुम्ही गुगल करू शकता. आत्ता मी सांगत बसत नाही, अनेक गोष्टी तुम्हाला कळतील त्यांच्याबद्दल. पण फार महत्वाच्या भारतीय सिनेमातल्या इतिहासातल्या खूप महत्वाच्या सिनेमांमध्ये ते होते, अनेक महत्वाच्या नाटकांमध्ये ते होते. हॅव्हिंग सेड दॅट, मला फ्रँकली इयत्ता 11वी पर्यंत वगैरे, 10वी संपेपर्यंत वगैरे माझे पणजोबा फार कोणीतरी मोठे होते, नट होते. याच्या पलीकडे फार माहिती नव्हतं, कारण मला रस नव्हता त्या गोष्टीमध्ये तितका. कारण नाटक आणि हा काही माझा असा कल नव्हता. नाट्य शिबिरांमध्ये आईबाबांनी घातलं होतं, तेव्हा नाटकं केली होती, कौतुकं व्हायची, कुठे नाट्यछटा स्पर्धेत पारितोषिक मिळालं वगैरे हे व्हायचं. पण ह्या गोष्टीची नीट जाणीव आणि भान नव्हतं मला, की असं काहीतरी एक वारसा आपल्याला आहे. 11वीत जसं मी गेलो कॉलेज, SP कॉलेजमध्ये गेलो, तेव्हा लक्षात आलं पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये आपल्या पणजोबांच्या नावाचं सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचं पारितोषिक आहे. नटवर्य केशवराव दाते अभिनय नैपुण्य पारितोषिक. त्याआधी तुला माहिती नव्हतं? त्याआधी मला हे माहिती नव्हतं. आणि माझ्या नशिबाने नंतर मला ते मिळालं सुद्धा 2012 साली. तर ती एक गंमत अशी पोएटिक गोष्ट माझ्या बाबतीत घडली, जी फार महत्वाची होती. पण मी खरं सांगतो, मी स्पोर्ट्स वगैरे करायचो. मी स्पोर्ट्स कोट्यातनं कॉलेजमध्ये गेलोय. बाय द वे, ऍडमिशन मला हा रोलबॉल खेळतो का याला घ्या म्हणून घेतलंय. आणि ते इतका तो शिफ्ट झाला सगळा. पण कला मंडळ जे आमचं आहे सप महाविद्यालयाचं, आणि तिथे जाऊन नाटकाच्या तालमी करणं, इम्प्रोव्हायझेशन करणं, वाचनं करणं, ह्या गोष्टींनी व्यापून टाकलं मला. आणि मग मला दुसरं काही सुधरेना. मला घरी जावं असं वाटायचं नाही, मला स्पोर्ट्सला जावं असं वाटायचं नाही. मी NCC मध्ये होतो कॉलेजच्या, मला NCC मध्ये जावं असं वाटायचं नाही, सुधरायचंच नाही काही. मग लक्षात आलं की आपली ही भूक आहे, मे बी आत्तापुरती असेल पण आहे. पण ते थँकफुली नंतर कंटिन्यू झालं सगळं. आणि जेन्युइनली SP कॉलेज जे आहे पुण्यातलं, तिथे जे मी 5 वर्ष होतो, त्याने माझं आयुष्य समृद्ध केलं, सुकर केलं आणि बदलून टाकलं. बरं, तुझ्या ह्या सगळ्या तू आता म्हणालास की याआधी तू स्पोर्ट्समध्ये होता, स्पोर्ट्समधून तुझं त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. घरी आई बाबांना काय माहिती होतं की तू आता ह्या क्षेत्रात जाणार आहेस, ह्या क्षेत्राची कल्पना होती जेव्हा तुला स्वतः कळलं की नाही मला इथेच करिअर करायचं, आणि जेव्हा घरी सांगितलंस, घरच्यांची काय रिॲक्शन होती? प्रामाणिकपणे सांगायचं तर याच्यावर काही ड्रॅमॅटिक उत्तर नाहीये. तो ड्रामा सगळं मी माझ्या मित्रांच्या आयुष्यात पाहिलाय. म्हणजे माझ्या अनेक मित्रांची सुरुवातच घरी खोटं सांगून नाटकाच्या तालमीला जाणं, सिरियल मिळाले ते सांगायचंच नाहीये, ऑडिशनला जातोय मुंबईला सांगायचंच नाही, कुठे नाही जरा एक मित्राबरोबर जाऊन येतोय त्याच्या कामाला वगैरे करून ऑडिशनला जा. ही माझ्या अनेक ऍक्टर मित्रांची सुरुवात झाली आहे. सुदैवाने दुर्दैवाने समजू शकतो की प्रत्येक पालकाला ही भीती वाटते की आपलं पाल्य हे भयंकर कुठेतरी क्षेत्रात जायचं बघतंय, जिथे शाश्वती नाही, जिथे पैशाची वानवा आहे एका सर्टन काळापर्यंत तरी निश्चित, जोर तुम्ही एस्टॅब्लिश होत नाही, जोर तुम्ही मागता तसे पैसे तुम्हाला मिळत नाही तोवर तरी. त्यामुळे भीती वाटते पालकांना, त्यांचंही काही चूक नाही. पण माझ्या घरच्यांनी थँकफुली मला कधीही मला जे करावं असं वाटलं त्यापासून अडवलेलं नाही. फक्त त्यांनी मला अमुक गोष्टींचं भान ठेव बाबा, शेवटी पोट पाणी बघावं लागतं, याचं भान ठेवून काय ते काम कर, याची जाणीव वारंवार करत राहून त्यांनी मला खरंच हवं ते करू दिलंय आजपर्यंत. त्यामुळे माझ्या आयुष्यात यावरनं काही नाट्य झालेलं नाही की या क्षेत्रात काम करायचं ठरवलंय तर काय मी काय करू, मग घरच्यांचा संघर्ष, असं काही झालेलं नाही. मी खूप बिझी असायचो. नाटकाचे दिवसभर तालमी, 3-3 नाटकाच्या एका दिवशी तालमी, 2-2 नाटकाचे एका दिवशी प्रयोग. आणि एकदा ती लत लागल्यानंतर तुम्ही थिएटरला जाऊन बसता. मला हा काळ आठवतोय जेव्हा आज माझी तालीम नाही, प्रयोग नाही, पण मी भरतनाट्य मंदिरला जाऊन बसलोय नाटकं बघायला, तिथे बॅकस्टेजला मदत करायला. काही गाण्याचे कुठले तरी स्वरसंध्या नावाचा कुठला तरी कार्यक्रम आहे, तर तिथे जाऊन कोणातरी सत्कार आहे तर पुष्पगुच्छ जाऊन स्टेजवर घेऊन जा, पिठात जाऊन साऊंडवाला काय करतोय बघत बस. हेच एक्सप्लोरेशन आहे ना. आपल्याला माध्यम कळण्याची ही सुरुवात असते, तेव्हा सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात आपल्याला. चुकून मी कधी 10च्या आत वगैरे घरी गेलो
तर माझ्या बाबांनी मला हे विचारलंय, आज काय तालीम नाही तुला नाटकाची, एवढं लवकर घरी आला ते? तर उलट मला हे झालंय. त्यामुळे मला कायम आग्रह राहिलाय की नाही मी आज रिकामा कसं मी काहीतरी केलं पाहिजे, काही नाही तर जाऊन नाटकाचा टेम्पो भरला पाहिजे कुठेतरी जाऊन. हे कायमच मला चिकटलेलं होतं. खरं तर मी हेच म्हणत होते की तू नशीबवानच आहेस, कारण तू आता मगाशी म्हणालास की मला जर कोणत्या गोष्टीची आवड असेल तर माझी आई मला लगेच क्लासेसमध्ये टाकायची. त्यामुळे तुला नकार देण्यात किंवा तुला अडवण्यात आईबाबांचा प्रश्नच येऊ शकत नाही. आणि तू असं म्हणालास की नाटकाचं व्यसन तुला एकंदरीत असं लागलं होतं. तर मला असं विचारायचं, पुण्याचं नाटक म्हटल्यावर पुण्यात प्रायोगिक नाटकं ही सरस होत असतात, मुंबईपेक्षा जास्त पुण्यात होत असतात. तर रंगभूमीवरचं तुझं पहिलं पाऊल, तुझा जो पहिला नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी, तो माहोल तेव्हाचा कसा असायचा रंगभूमीवरचा? तेव्हाच काय तो आजही तसाच आहे. आताही मी बसवलेली 2 प्रायोगिक नाटकं चालू आहेत. इंग्लिश मीडियम नावाचं एक नाटक आहे ग्रिप्सचं, आणि न केलेल्या नोंदी नावाचं नाटक आहे. तर ह्या दोन्ही वेगभिन्न नाटकं आहेत. एक लहान मुलांचं, एक अतिशय गंभीर मानसिक आरोग्यावरचं नाटक आहे. आणि पुण्यातली नाट्य चळवळ ही कायम प्रचंड समृद्ध वाटत आली आहे मला. इतके वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगळ्या संस्था आहेत नाटकांच्या, आणि ते विविधांगी नाटकं करत असतात. मला कायम असं वाटत आहे पुण्याचं प्रायोगिक नाटक असं काहीच नाहीये. तिथे ललित कला केंद्र आहे जिथे वेगळ्याच पद्धतीची नाटकं होतात. लोककला करणाऱ्या संस्था आहेत नाटकाच्या, अतुल पेठे आहेत ज्यांची एक पुन्हा नाटकं भिन्न असतात पण एक वर्किंग स्टाईल आहे. आसक्त आहे, नाटक कंपनी आहे. आता राखाडी स्टुडिओज नावाची संस्था आहे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आहे, ग्रिप्स थिएटर आहे, आणि नावं नाही घेतले तशा अनेक संस्था आहेत. प्रदीप वैद्यांची संस्था आहे, एक्सप्रेशन लॅब आहे. आता हॅव्हिंग सेड दिस, मी गंमत सांगतो तुला. आता आपली जी रड आहे, मराठी सिनेमा चालतोय का नाही चालतोय याच्यावर स्वतंत्र तो बोलण्याचा विषय आहे. पण तरी कोविडच्या काळात मी हा विसरू शकत नाही हा प्रसंग. कोविडच्या काळात जेव्हा सगळी नाट्यगृह 25% वगैरे चालू होती, 50%, एका आड सीट माणसं बसत होती, तेव्हा ऐन सेकंड वेव्ह मध्ये वगैरे जेव्हा आपले आप्तेष्ट जात होते आपल्याला सोडून, तेव्हा पुण्यात नाटकाचे प्रयोग लागायचे आणि त्या 50% ऑक्युपन्सीमध्ये लोक तिकीट मिळालं नाही म्हणून घरी परत जायची. ही पुणेकरांना आवड आहे नाटकाची, प्रायोगिक असेल व्यावसायिक असेल. आजही मी आता व्यावसायिक नाटक करतो, मी वर्सेस मी नावाचं. त्याचा पुण्यातला प्रयोग जेव्हा असेल तेव्हा आम्हाला ना बुकिंगची चिंता असते, ना कसं रंगेल का नाही प्रयोगाची चिंता असते. पुणेकर नाटकावर काहीतरी विशेष प्रेम करतात, टचवूड, आणि हे वर्षानुवर्षाचं ऑब्झर्वेशन आहे, आणि हे असंच चालत राहो. या सगळ्या सोशल मीडियाच्या काळात, भयंकर व्यस्त जीवनशैलीत, ट्रॅफिक जॅम जे पुण्याचंही आता होत चाललंय, प्रदूषण, उन्हाळा, या सगळ्यात नाटक बघायला लोक जातात. पावसाळ्यात आम्ही अनेक नाटकांचे एकांकिका, कोणी स्टार नाही नाटकात, प्रसिद्ध कुणीही नाही, बरं कोणाला माहितीये आम्ही कोण आहोत, अशा एकांकिकांचे प्रयोग सुद्धा आम्ही भर पावसाळ्यात, धो पाऊस पडतोय, आम्हाला थिएटरच्या बाहेर पडता येत नाही, पण लोक आली आहेत. प्रत्येक कलाकाराला ही रंगभूमीची ही भूक असतेच, असं म्हणायला हरकतच नाहीये. बरं, आता नाटकावरून नंतर आपण पाहूया टेलिव्हिजनवरची तुझी पहिली मालिका बनमस्का, जी युथ मालिका होती आणि खूप छान मालिका होती. खरं तर त्यामध्ये तू चुंबक ही भूमिका साकारली होतीस. त्यात जे आपल्या आजूबाजूला घडतं की आपल्या गर्लफ्रेंडशी आपण कसं भांडायचं, आपल्या फ्रेंड्स सोबत कसं राहायचं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होतं. ती भूमिका कशी क्रिएट केली होतीस? त्यासाठी काही वेगळेपण, काही तयारी होती कशी? अरे यार, याचं श्रेय ना विनोद लवेकर जे आमच्या सिरियलचे डिरेक्टर होते, आणि संदेश कुलकर्णी जो स्क्रीन प्ले लिहायचा आणि मनस्विनी डायलॉग्स लिहायची, यांचं आहे. आम्ही एकत्र मिळून डेव्हलप केलं ते कॅरेक्टर. कारण त्याच्यातला जो एक इनोसन्स वजा बावळटपणा होता, आणि तरी त्याच्यातली एक इंटेन्सिटी जी होती त्या पात्राची, तर ती आम्ही बसून सीन बाय सीन वर्कआउट केलेली आहे फ्रँकली. आणि मला खूप मजा आली यार ती सिरियल करायला. म्हणजे मी पहिली सिरियल केली ती, आणि तोवर मी ना अनेक कलाकारांकडून सिरियल बद्दल हेच ऐकायचो, अरे एका म्हणला कंटाळा येतो, एका म्हणला रोजचं जॉब 13 तास हे ते. पण मी इतकी एन्जॉय केली ती मालिका, इतकी एन्जॉय केली. आणि याला कारणीभूत आमची निर्मिती संस्था होती. ऑनेस्टली मी काय बोलायचं म्हणून बोलत नाहीये, विनोद लवेकरांबरोबर काम करणं हे कायम अतिशय सुखद अनुभव असतो हा. आणि मी आजही मी वाट बघतोय खरं तर, कधी तो मला मालिकेला विचारेल आणि मी वेळ साधून काम करेन. एक दोनदा मध्ये अशी झाली विचारणा, पण तेव्हा नेमकी वेळ जुळून नाही आली, सिनेमा चालू होता वगैरे वगैरे. पण आजही बघ, पोतडी एंटरटेनमेंट म्हणजे विनोद लवेकरांच्या अतिशय यशस्वी आणि अप्रतिम मालिका टेलिव्हिजनवर चालू असतात. पण ते पात्र करायला खूप मजा आली. आणि गंमत म्हणजे आम्ही सगळे नवीन आणि लहान होतो.
जे आपली थोडी बंचुकेपणाची पुटं चढतात ना नंतर आपल्यावर, ती नव्हती. तेव्हा सरेंडरन्स होता पूर्ण. आजही आहे, पण दुनियादारी बघितल्यावर एक अक्कल येते 4 गोष्टींची, ती तेव्हा नव्हती. आणि आम्ही सिरियलमध्ये काम करणारे सगळे मित्र होतो, पुण्यातले नाटक करणारे मित्र होतो. आणि विनोद दादाने आम्हाला असं ते सांभाळून घेतलं होतं तिथे. त्यामुळे आमच्यासाठी ब्रह्मवाक्य होतं, तो म्हणेल ते करायचं. मग करायचं, हा मग करायचं, हा हे म्हण, हा डन हे करायचं. आणि ते सत्कारणीच लागलं. त्यामुळे आजही लोक, मी तुला खरं सांगतो, मध्ये मी एकदा ना पुण्यात हे करायला काहीतरी किराणा माल आणायला गेलो होतो दुकानात. मी एवढा रुमाल बांधला होता, कारण पुणे आमचा परिसर ते ओळखतात लोक वगैरे, आणि टोपी घातली होती. मग रात्रीच्या प्रहरी माझं एवढंच विजिबल होतं. हा, याच्यातून कुणी कोणाला ओळखू शकत नाही असं मला वाटतं. पण रात्री त्या दुकानाच्या बाहेर एक कुटुंब होतं, ज्यांनी मला लांबून बघितलं आणि माझ्याकडे येऊन ती मुलगी म्हणाली, जी एक 10वीतली मुलगी असेल, की तू चुंबक आहेस ना. रुमाल खाली घालून म्हणलं, तू कसं ओळखलंस यार मला. ते म्हणले, मी खूप छोटी होती तेव्हा तुझी सिरियल बघायची आणि मी खूप एन्जॉय केली. किती अमेझिंग गोष्ट आहे यार. युथफुल सिरियल होती ती आणि खूप मस्त. खरं तर बनमस्का त्यात तुझं जे चुंबकचं कॅरेक्टर, त्यानंतर अगदीच ऑपोजिट म्हणजे लोकमान्य टिळकांची ती भूमिका साकारलीस, ती मालिका केलीस. ह्या जेव्हा आपण अशा मालिका करतो त्यावेळेस परिस्थितीचा आणि सगळ्या गोष्टींचं भान राखायचं. त्यावेळेस ती भूमिका कशी पार पाडलीस? आणि खरं तर 12-12 तास सिरियलच्या सेटवर आपल्याला द्यावे लागतात. लोकमान्य टिळकांचं चरित्र हे अतिशय समृद्ध करणारं आणि अमर्याद आहे. ते संपत नाही, इतकं मोठं आहे ते, समुद्र आहे तो. आणि मी ती मालिका प्रचंड एन्जॉय केली. याचं कारण त्या चरित्राने आम्हा सगळ्या टीमला घट्ट धरून ठेवलं होतं. मालिका आपण बरेचदा पाहतो आणि तक्रार म्हणून मी म्हणत नाही, पण पाल्हाळा लागतं, कधी कधी पाल्हाळा लावतात मेकर्स, कधी कधी तेच चालू असतं, कधी कधी कंटाळवाणं चालू असतं, कधी जुनाट काहीतरी चालू असतं. या सगळ्यामध्ये आम्ही अशी मालिका एक केली जी अतिशय ठोस एका इतिहासावर आधारित आणि रोज निराळं राजकारण आमच्या आयुष्यात घेऊन येणारी होती. तर टिळकांचं राजकारण, त्यांची आयडिओलॉजी, त्यांचं समाजकारण हे मी अनेक पुस्तकांमधनं जाणायचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे अरविंद गोखले, जे पुण्याचे फार मोठे टिळक अभ्यासक आणि एकेकाळचे केसरीचे संपादक आहेत, त्यांची पुस्तकं वाचून 2 पुस्तकं मला प्रचंड गोष्टी हाती लागल्या. हे पुस्तक लोकमान्य नावाचंच पुस्तक आहे, ते मी व्यवस्थित 2 वेळेला वाचलं. दुर्दम्य नावाचं जे पुस्तक आहे ते, त्याचं वाचन झालं. तर यातनं एक समृद्ध करणारा एक अनुभव तयार झाला. आमची टीम फार अप्रतिम होती आणि काय म्हणता येईल, आम्ही रोज वेगळा प्रसंग टिळकांच्या आयुष्यातला चित्रित करायचो होतो. त्यामुळे माझ्यासाठी डे बाय डे 12 तास असो 14 तास असो, डे बाय डे इंटरेस्ट वाढत गेला त्या मालिकेतला. आता अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी झाली की, आणि आम्ही मोकळेपणे अनेक ठिकाणी याविषयी बोललोय म्हणून मी बोलतोय, की TRP न मिळाल्याने आमची मालिका आम्हाला थांबवावी लागली. पण तो आम्हालाही धडाच होता एका अर्थी, की आपण कदाचित वेगळ्या पद्धतीने करायला हवं होतं का, वी नेव्हर नो. पण आमच्या चर्चा झाल्या त्यावर, की नॅरो डाऊन करून की काय चुकलं, काय आपलं बरोबर होतं, समहाऊ वर्कच नाही झालं, जे काय असेल. पण तरीही आज अनेक लोक आहेत जे लोकमान्यवरून ओळखतात, जे एकेका एपिसोड बद्दल, एकेका सीन बद्दल आवर्जून बोलतात आमच्याशी. मध्ये पुण्यात एका ठिकाणी एका सभेला, एका कार्यक्रमाला गेलो होतो मी, जेव्हा जस्ट मालिका संपली होती. तर मला आठवतोय, आणि माझ्यासाठी तो असा हलवून टाकणारा अनुभव होता, की अशी 150-200 माणसं पुण्यातली माझ्या भोवती जमली. अशी कॉर्नर केलं मला, कॉर्नर म्हणजे चांगल्या अर्थी जमली भोवती, आणि मला म्हणाली, आम्ही जनरेटर लावतो, आम्ही वर्गणी काढतो, पण प्लीज ही मालिका चालू ठेवा, आम्हाला टिळकांचं चरित्र बघायचं आहे म्हणून. आणि 15-20 मिनिटं लागली ते सगळे डील करायला, लोकांना सांगायला की अहो ते संपलंय आता. तेव्हा मनात काय चालू होतं तुझ्या? आय वॉज ओनली थँकफुल. आपल्याला एखादी गोष्ट आकड्यांमध्ये दिसली नाही म्हणजे ती नाहीच आहे असं नाही है ना. म्हणजे जे आता सोशल मीडियावर पण आले, मला लाईक्स नाही आहेत किंवा काय कमेंट्स नाही आहेत किंवा व्ह्यूज नाही आहेत, याचा अर्थ मी नाही आहे असं होत नाही. इतका छोटा आहे. मी एक ना नसीरजींचा एक कोट नाटक करताना एक वाचला होता, अतुल पेठेंनी सांगितला होता आम्हाला तो, देर इज ऑलवेज अ फॅट लेडी वॉचिंग यू फ्रॉम द डार्क, असा तो कोट आहे. मी काय 22 जण आहेत स्टेजवर, त्याच्यात मी कुठेतरी मागे उभा आहे, म्हणजे मी पाट्या टाकू शकतो असं नाहीये. एक कोणतरी आहे प्रेक्षागृहात जे फक्त माझ्याकडे बघतंय. त्या माणसासाठी मी काम करायचंय, मी करत राहायचंय प्रामाणिकपणे. सो तो भाव
तेव्हा माझ्या मनात होता खरं तर, की आपण केलं ते वाया नाही गेलं. भले आपली मालिका काय 1 वर्ष ठरली होती ती 10 महिन्यात रॅपअप करावी लागली, पण आपण केलं ते वेस्ट नाही झालेलं. एक मोठा जनसमुदाय आपल्याला लाईव्ह येऊन सांगतोय, आम्ही पैसे देतो, आम्ही जनरेटर लावतो, पण प्लीज मालिका चालू ठेवा. ही किती महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, काही वेळेला कमर्शियली एखादी गोष्ट यशस्वी होते, नाही होत, ठीकच आहे. मग खरं तर कलाकार ह्या प्रेक्षकांच्या कौतुकासाठीच जगत असतो असं म्हणायला हरकत नाही. तुला मिळालंय. मला आधीच विचारायचा होता तो प्रश्न, की आपण सिनेसृष्टीत येतो, आपल्याला ऑडिशन्स द्या, या सगळ्या गोष्टी स्ट्रगल करावा लागतो. तुझ्या वाटेला स्ट्रगल कितपर्यंत आला होता? तो चालूच आहे, तो अविरत चालू आहे असं मला वाटतं. फक्त मी माझ्यापुरता एक निर्णय असा घेतलाय की मी त्याचं फार भांडवल करत नाही. म्हणजे वाईट आणि घेऊ नका ते, किंवा काही जणांना त्याविषयी बोलायला आवडतो, त्यांचा लेट आउट पण असतो, विच इज फाईन. पण काय आहे, मी माझ्यासाठी 1-2 नियम केलेत. एक म्हणजे माझं आयुष्य आणि माझं करिअर याची तुलना कोणाच्याही आयुष्याची किंवा करिअरशी होऊ शकत नाही. नक्कीच. प्रत्येकाचं जीवन निराळं आहे, प्रत्येकाचे संघर्ष निराळे आहेत, प्रत्येकाला काय हासिल करायचंय ते निराळं आहे, आणि प्रत्येकाची कुवत काय आहे हे निराळं आहे. तर 2 प्रवासांची तुलना नाही होऊ शकत. प्रत्येकाचं निराळं असणार आहे. त्यामुळे ज्या क्षणी मी हा विचार करेन, आणि ह्याला हे मिळालं, हे मला का नाही मिळालं, त्या क्षणी मी उदास होईन. तर तो नियम आहे माझ्यापुरता, माझ्यासाठी, की मी कोणाच्याही करिअरशी माझी तुलना करत नाही. जो कोट अनकोट माझ्यापेक्षा यशस्वी आहे त्याच्याशीही नाही, जो अयशस्वी आहे त्याच्याशीही नाही. मी जे आहे ते मला माहिती, मी जे करतोय ते मला माहिती. आणि दुसरा नियम असा आहे की मी पुरेसा अल्पसंतुष्ट आहे. मी माझ्या मनात माझे काही गोल्स आहेत, पण कायम मी शॉर्ट टर्म गोल्सवरती ऑपरेट करतो. मला ह्या वर्षात हे करायचंय, मला हे नाटक हाती आलंय ना, मला हे करून दाखवायचंय या रोलचं. हा सिनेमा माझ्या हाती आलाय बाबा, काय धर्मवीर माझ्या हाती आलाय, मोठं चॅलेंज आहे, मला हा रोल वाजवून दाखवायचा आहे. हे शॉर्ट टर्म चॅलेंज आहे. धर्मवीरचं पुढे काय होईल, याच्यानंतर मला अजून काय मिळालं पाहिजे. आणि ऍक्टर हे इतकं परावलंबी क्षेत्र आहे की तू एका पॉइंट नंतर गोष्टी आखू नाही शकत. ऍक्च्युअली किती जणांना वाटावं लागतं की या नटाला घ्यावं. सयाजी शिंदेची एक मुलाखत मी परवा बघितली, ज्यात ते असं म्हणालेत की जे लोक आता स्ट्रगल करत आहेत, ज्या लोकांना वाटतं मी इथे का नाही, मी इथे का नाही, त्यांना मला एक सांगावंसं वाटतं, असं ते म्हणालेत, की जोर समोरच्याला वाटत नाही की याला घ्यावं, तोवर तुम्हाला काम नाहीये. मग तुम्हाला काय, मला साऊथला जायचंय, मला ह्याला जायचंय, अरे कोण विचारते तुम्हाला, या भाषेत ते, म्हणजे अशा काहीशा भाषेत ते बोलले, जे मला महत्वाचं वाटतं. ज्यातनं घेण्यासारखं हे आहे की खरंच आपण परावलंबी क्षेत्रात आहोत. आपण माझ्याकडे हे का नाही, ते का नाही, याच्यात अडकलो ना तर आपण आहे त्या गोष्टीवर काम नाही करू शकत ऍक्च्युअली. त्यामुळे कित्येक लोकांचं असं एक प्रिटेन्शियस आयुष्य दिसू लागतं की ज्याच्यात एक हे असतं की मी कोणीतरी आहे, ते तसं नसतं. त्यामुळे हे 2 नियम मी स्वतःसाठी केलेत, ज्याच्यातून माझं स्ट्रगल हा सुसह्य होतो माझ्यासाठी. अजिबात पैसे नसलेला हातात काळ, किंवा प्रचंड काटकसरीत आज नको इथे जेवायला नाहीतर गडबड होईल, तर जे आपण संध्याकाळी नाश्ता केलाय सेटवर त्यावरच झोपूया आज रात्री, हे दिवस काढलेलेच आहेत. पण मला असं वाटतं ते एन्जॉय केलं तर त्यात मजा आहे. आम्ही एका या खोली, आपण ज्या खोलीत शूट करतोय ती छोटी खोली आहे, त्याच्या निम्म आमचं घर होतं गोरेगावमध्ये. तिथे आम्ही 6 जण एकत्र एका खोलीत झोपायचो, जे ओलांडून एकमेकांना ओलांडून जायची वेळ यायची सकाळी कॉल टाईमला. तिघांचे सकाळी 8:30चा कॉल टाईम आहे आणि आंघोळी आणि विधी करायचे. हे प्रश्न भेडसावलेलेच आहेत, पण ते एन्जॉय केलं तर त्याच्यात मजा येते असं मला वाटतं. सो हे स्ट्रगल्स जर तू म्हटलीस तर हे आहेतच, अनेक इतर आहेत. कितीतरी वेळेला असं झालेलं आहे की अजून बोलायची कमांड नाहीये, लोकांशी डील करायची कमांड नाही, म्हणून 5-5 दिवस 4-4 रात्री सलग झोपलोच नाहीये. एक डे शिफ्ट, एक नाईट शिफ्ट, मग डे शिफ्ट, एक नाईट शिफ्ट, असं चालूच आहे. ते तब्येतीवर बेतलंय सगळं. हा मला स्ट्रगलचा भाग वाटतोच, पण मला त्याची मजा पण आलीच आहे ना. सो त्याला स्ट्रगल म्हणावं का नाही मला कळत नाही. खरं तर तुझा मी स्ट्रगल अशा दृष्टीने बघत नाही त्याच्याकडे, असं मला वाटतं. खरं तर तू जे सांगतोय स्ट्रगल तू एन्जॉय करतोयस, हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की स्ट्रगल एन्जॉय करणं देखील खूप मोठी गोष्ट आहेच. धर्मवीर हा चित्रपट तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला का? आणि ठरलाच असणार ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर कसं आयुष्य बदललं? टर्निंग पॉईंट निश्चित ठरला. तो ठरतोय, म्हणजे मी त्या ब्रिजवर आहे आता, कारण नुकताच पार्ट 2 येऊन गेलेला आहे आणि अजूनही ते स्मरणात आहे लोकांचं, ताजं आहे. टर्निंग पॉईंट अशासाठी ठरला, एकतर
पार्ट 1 नंतर आता लोक त्याचा अर्थ निराळा लावतात त्यासाठी केलं का आणि हे सगळं, पण पार्ट 1 नंतर जी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली त्याच्यामुळे त्या सिनेमाला अजून मोठं वलय प्राप्त झालं. बरोबर, आधीच तो हिट होताच कमर्शियली सिनेमा, आणि त्याच्यानंतर आम्ही पार्ट 2 पण केला. तर मुळात त्याला एक वेगळं वलय आहे त्या सिनेमाला. फक्त ते प्रेक्षक कलाकार एवढं न राहता राजकारण हे मोठं त्यातलं एक विश्व आहे त्या सिनेमातलं. त्यामुळे माझ्यासाठी एक खूप मोठी दारं, मोठी माणसं अशी ओपन झाली अचानक. आणि ती मला या क्षेत्रातली गंमत वाटतेच काय, की आपण ज्या सेटअपची फिल्म करतो, ज्या सेटअपचं नाटक करतो, त्या विश्वातली लोक अचानक तुमची होऊन जातात. तुम्ही त्यांना ओळखू लागता आणि माणूस म्हणून तुमची समृद्ध व्हायची प्रक्रिया सुरू होते या सगळ्यातून. नाहीतर आपण एक चौकटीमध्ये, जे काही वाईट नाही, पण आपलं आयुष्य जगत असतो, कम्फर्ट झोन मध्ये असतो. पण आता मुळशी पॅटर्न केल्यानंतर एक शेतकरी वर्ग, पर्यायाने गुन्हेगार वर्ग, हे सगळे अचानक ओळखीचे होऊ लागले, त्यांचं भावविश्व कळू लागलं. नवरदेव BSc अग्री सिनेमा केला, ज्यानंतर पुन्हा एक शेतकरी वर्ग, त्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या लग्नाचे प्रश्न, हे सगळं वाचता आले, त्या लोकांना भेटता आलं, जाणून घेता आलं. लोकमान्य नंतर एक वेगळ्या साहित्यिक धर्तीची माणसं ओळखीची झाली. तसं धर्मवीरमुळे एक राजकारणाचं मोठं विश्व माझ्यासाठी उघडलं. तर माणूस म्हणून, कलाकार म्हणून समृद्ध झालो, या दृष्टीनेही तो टर्निंग पॉइंट आहे. आणि करिअरचा टर्निंग पॉइंट असा आहे की लोकांचा अचानक एक नट म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शेपअप झाला. आणि याचं खरोखरच श्रेय हे प्रवीण सरांना आहे. प्रवीण तरडेंनी कायम माझ्यावर एक नट म्हणून विश्वास टाकलाय. युजली कास्टिंग काय पद्धतीने होतं, चूक बरोबरचा मुद्दा नाही, पण अरे तेजल अशी आहे ना, मग तिला अशा रोलसाठी घेऊया. मग अभिनय कुठे आला त्यात? मग कमी आला ना, तुला आहे तसं असायचंय, त्यात परफॉर्मन्सची एनर्जी वेगळी आहे, ती तुला कळली पाहिजे. पण त्यांनी माझी भाषा आणि संस्कृती एक विशिष्ट असताना त्यांनी मला मुळशी पॅटर्न मधला गण्या ऑफर केला. त्यांनी हंबीरराव मध्ये मला संताजी घोरपडेंची भूमिका दिली, आणि धर्मवीर मध्ये एकनाथ शिंदेची भूमिका दिली, जे माझ्या वयाच्या दुप्पट आहेत आणि जे माझ्या विश्वाशी त्याचा काही संबंध नव्हता तेव्हा अजिबात. त्यामुळे मुळात हे माझ्याकडे येणं हा नशिबाचा भाग आहे आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वासाचा भाग आहे, आणि कदाचित कुठेतरी त्यांना माझ्यात काहीतरी दिसलं असेल याचा भाग आहे. मग ते वाजवणं हा आमचा कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे. तर ह्या दृष्टीने सुद्धा आता थँकफुली सगळी पारितोषिक बरीचशी मिळाली. त्यासाठी एक यशस्वी भूमिका तुमच्या नावी आल्यानंतर तुमच्या मानधनात फरक पडतो, तुमच्याकडे लोक एक सशक्त नट म्हणून पाहू लागतात. या गोष्टी नक्की बदलल्या. आणि ते काम बघून मी नुकतंच कास्ट झालो एका हिंदी वेबसिरीज मध्ये, ती मी केली आहे आता, त्याचं शूटिंग पूर्ण झालंय. तर अशा गोष्टी अर्थात घडल्या. त्यामुळे म्हटलं जसं मी आता ते ब्रिजवर आहे, टर्निंग पॉइंट ठरला, त्या ब्रिजवर आहे मी आता, ठरतोय असं म्हणायला पाहिजे. त्यात तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांची भूमिका साकारणार हे जेव्हा तुला कळलं की राजकीय भूमिका मला साकारायची आहे, एकनाथ शिंदेसोबत वेळ घालवलास, भेटलास त्यांना, त्यांच्याशी बातचीत केलीस, ते कसे बोलतात, कसे त्यांचे हावभाव, या सगळ्या गोष्टी तू कशा पेलल्यास, कशा पाहिल्यास, त्या सगळ्या गोष्टी टिपल्यास कशा? एकतर ते प्रचंड बिझी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन बसलं, तुमच्याशी जर गप्पा मारतो, हे शक्य नाही, कुणालाच शक्य नाही. कारण ते ऑन व्हील्स असतात कायम. खरंच त्यांची दिनचर्या जर पाहिली तर सकाळी मुंबईत आहेत, दुपारी गडचिरोलीला गेले, नागपूरला गेले, तिथून काहीतरी आणखीन तिसऱ्याच जिल्ह्यात गेले, आणि मग परत रात्रीची मीटिंग अटेंड करायला मुंबईत आले. मी एक तुझ्या प्रश्नाकडे येतो, एक गंमत सांगून उदाहरण देऊन. आम्ही धर्मवीर 1चं शूटिंग तलावपाळीला करत होतो ठाण्यामध्ये. तलावपाळी माहितीये ना, मध्ये देऊळ आहे, तलावाच्या मधोमध देऊळ आहे, ते तिथे आमचं शूटिंग होतं. तर तिथे एकनाथ शिंदे शूटिंग बघायला त्यांना बोलवलं होतं की मंदिरात आहे, तुम्ही तिथे या अशा. आणि आता काय झालं, मी मेकअप करत होतो, मी आतल्या देवळात नव्हतो, मी बाहेर होतो, गडकरी रंगायतांच्या इथे. मी तिथे मेकअप करून बोटीत बसायला गेलो, तर एक बोट परत होती ज्यात शिंदे साहेब होते. ते आले, आम्ही किनाऱ्यावर भेटलो, मी बोटीत बसून तिथे गेलो, ते गेले तिथे. आता मी त्या देवळात गेलो, तिकडे आमचं जेमतेम 3-4 शॉट्स शूट झाले असतील, तेवढ्यात वरनं हेलिकॉप्टरचा आवाज आला. तर साहेबांच्या स्टाफपैकी एक जण आमच्याबरोबर शूटिंगला तिकडे होता. तर ते म्हणलो, साहेब असं म्हणाला.
म्हणलं नाही साहेब आत्ता इथनं गेले, मला भेटले तिथे. नाही साहेबांचं चॉपर आहे मला माहिती आहे ना. म्हणलं एवढं कसं गेले? हा आता 12:30 वाजता गडचिरोलीला मीटिंग आहे ना त्यांची. म्हणलं रे आत्ता इथे भेटले, आत्ता ते इथे ते गेले. हा आम्ही संध्याकाळपर्यंत शूट केलं. थोड्या वेळाने संध्याकाळपर्यंत शूट केलं, दड आवाज आला. तीच व्यक्ती मला म्हणाली साहेब आली. म्हणलं रे हे काय आयुष्य आहे यार. आता अशा माणसाबरोबर तुम्ही गप्पा कधी मारणार आणि कॅरेक्टरवर वर्किंग वगैरे कधी करणार. त्यामुळे कमिंग टू युअर क्वेश्चन, माझ्यासाठी तो टास्क हाच होता की ते जेव्हा अल्प भेटतील तेव्हा त्यांच्यातल्या गोष्टी गोळा करणं. आणि माझ्यासाठी मेन ऍसेट होतं त्यांच्या भोवतालची लोक, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे PRO, त्यांचे सेक्रेटरी आणि इतर मंडळी, त्यांचे ड्रायव्हर, की ज्यांच्याकडून तो माणूस जास्त कळतो है ना. त्यांचा स्वभाव काय, कधी चिडतात का, चिडलं तर काय, वैतागतात का, कंटाळतात का, काय गोष्टी त्यांना ट्रिगर करतात, ते कार्यकर्त्यांबरोबर कसे असतात, गाडीत काय चर्चा होतात प्रवासामध्ये असताना, याच्यातूनच तर माणूस कळतो. मी आता तुझ्याशी बोलतो याच्यातून तुम्हाला कळणार नाहीस. आपण गप्पा मारल्या, चहा प्यायला, कट झाल्यावर तू काय करतेस हे याच्यातून तू कळत जातेस ना हळूहळू. तर अशी लोक भेटली, अशांशी मी वारंवार त्रास देईपर्यंत गप्पा मारायचो मी या लोकांशी. की तर मला हे पण सांग की पहिल्यांदा निवडून आले तेव्हा काय वाटलं त्यांना, काय पद्धती दिसेल. हा इंटरेस्ट जागा झाला ना. अशातनच आपण पात्र मोठं करत असतो बारीक बारीक गोष्टी. ऑफकोर्स अनेक वेळेला शिंदे साहेबांची भेट झाली, बोललो आणि अशा गोष्टी गोळा करायचा प्रयत्न केला. आणि अगेन त्यांना विचारण्यात काही अर्थ नसतो. अशा वेळेला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्ही कसे आहात असं मी तुम्हाला त्यांना नाही विचारू शकत ना. सो त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्या गोष्टी ऑब्झर्व्ह करणं, ते कसं बोलतायत, काय अटेंड करतायत, फोनवर काय संवाद करतायत, कोणाशी काय बोलतायत, टिपणं खूप महत्त्वाचं, कार्यपद्धती काय, हेच टिपणं महत्वाचं आहे. जे मी शक्य तेवढा करायचा प्रयत्न केला माझ्याकडून. आणि अर्थात या पलीकडे जाऊन प्रवीण सरांचं सशक्त स्क्रिप्ट आणि त्यांचं दिग्दर्शन ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे ते पात्र आता म्हणायला लागेल जे इतकं मोठं झालं. आणि अर्थात आम्ही जेव्हा पार्ट 1 केला तेव्हा ते नगरविकास मंत्री होते, मग ते मुख्यमंत्री झाले, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. सो त्यांचा पण पॅराडाईम शिफ्ट खूप झालाय या गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये. तर हे राजकारण अचानक जवळचं झालं. मी पुण्याचा आहे त्यामुळे पुण्यातलं राजकारण मला चांगल्यापैकी माहिती आहे. तिथले आमदार खासदार मंडळी, नगरसेवक, तिथली राजकीय परिस्थिती, सामाजिक अवस्था. पण ठाणे हे माझं वर्ल्ड नव्हतं कधीच. अर्थात धर्मवीर आनंद दिघेंबद्दल खूप ऐकून होतो, पण त्यांची ख्याती काय, त्यांचा जनसंपर्क किती हे मला नव्याने कळलं. आणि खरंच जे त्यांच्याबद्दल म्हणतात तेच शिंदे साहेबांच्या बाबतीत लागू आहे. मी हे पाहिलंय स्वतःच्या डोळ्याने की आम्ही त्यांच्या घरात शूटिंग केलं, कारण प्रवीण सर असल्यामुळे ते काही शक्य आहे. त्यामुळे नाही शिंदे साहेबांच्या केबिन मध्ये शूट करायचंय मला, तिथे आपण शूट केलं. नाही त्यांच्या घराचा जो एंट्रन्स आहे ना तिथं म्हणजे खुंखार सीन आहे तिकडे एक आपला वगैरे, की तिथे शूट आम्ही करतो. सो ते म्हणतात तिथे शूटिंग होतं, म्हणूनच म्हणतात तू त्यांच्या घरी गेला होता. हो 100% आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. बरं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोडलं तर एक माणूस म्हणून शिंदे सर कसे आहेत, तू स्वतः जवळून पाहिलंय. हो त्यावरच येत होतो आता की आता या निमित्ताने अनेक वेळेला त्यांच्या घरी जाणं झालं, वर्षा बंगल्यावर जाणं झालं, किंवा आपला नंदनवन बंगला जो नगरविकास मंत्र्यांचा शासकीय बंगला जो आहे तिकडे जाणं झालं. त्यांच्या घराबाहेर रांग असते लोकांची आणि तो माणूस भेटतो यार कार्यकर्त्यांना आणि जनतेला. उगाच नाही जनसंपर्क मोठा आहे त्यांचा, कारण इतकी वर्ष मी तुला सांगतो ठाण्यामध्ये एक माणूस असा नाही दिसला मला आज. आणि मी इतक्या 2 वर्ष सिनेमासाठी तिकडे होतो, इतक्या लोकांना भेटलोय म्हणजे जनरल दुकानदारापासून चहाची टपरीवालापासून 5 स्टार हॉटेलच्या मालकांपर्यंत अनेकांना भेटलोय. मला एक माणूस असा नाही भेटला जो म्हटला नाही शिंदे साहेबांनी आमच्यासाठी खूप केलंय. प्रत्येक जण हे बोलतो. ठाण्यातल्या बहुतांश कुटुंबांना एकनाथ शिंदेचा स्पर्श झालेला आहे. काही माझ्या मुलाच्या ऍडमिशन मध्ये त्यांनी मदत केली, आमच्या घराबाहेरचा रस्ता 4 वर्ष खड्ड्यांमध्ये होता तो त्यांनी नीट करून दिला, आमच्या इमारतीला जागा त्यांनी मिळवून दिली, आमच्या हे दुकानासाठी पासिंगला त्यांनी मदत केली, इथे यांच्यामुळे आता हे होतंय, हे काय हे नाट्यगृह यांच्यामुळे उभं राहिलं. असं काहीही जी आनंद दिघेंची हे होती ना, सगळी इमेज जी होती ना, आम्ही एका एरियामध्ये शूट करत होतो धर्मवीरचं, आनंद निवास, आनंद सुपर मार्केट, आनंद ज्वेलर्स,
काय आनंद भुवन ह्याच नावाची घरं आणि दुकानं. म्हणलं काय रे, तर लोक म्हणले नाही दिघे साहेबांमुळे आमचं हे सगळं उभं आहे. तेच आता एकनाथ शिंदेबद्दल बोलतात लोक, खरंच उगाच नाहीत त्यांच्या सोबत लोक. म्हणजे ही मी काही राजकीय बोलत नाहीये याच्यातून बोलताना, पण त्या माणूस म्हणून त्यांना जवळून खरंच पाहता आलं, त्यांच्या सगळ्या लोकांना जवळून पाहता आलं, याच्यातून मी हे बोलतोय. म्हणजे याच्यातून हा गैरसमज व्हायचं कारण नाही की काहीतरी राजकीय मी सरकवतोय, याच्यात असं मुळीच नाहीये. फक्त माणूस म्हणून तू विचारलंस ते मी बोलतोय, हे सत्य आहे. आणि आय एम शुअर अनेक इतर पक्षाच्या राजकारणाच्या बाबतीत पण हे सत्य असणार की जोवर ही माणसं लोकांमध्ये जात नाहीत, लोकांच्या आयुष्याला त्यांचा स्पर्श होत नाही, तोवर ते निवडून येत नाहीत, तोवर ते मोठे होत नाही. नक्कीच. तर हे शिंदे साहेबांच्या बाबतीत मी फार जवळून पाहिलं. खरं बरं, तू एकनाथ शिंदेचं जे इतकं भरभरून कौतुक केलेलं तर आहेच आणि ते तसे आहेत, मात्र एका धर्मवीर 2च्याच प्रमोशनच्या वेळेस मला वाटतं तू एकनाथ शिंदेच्या पूर्ण अटायरमध्ये होतास आणि समोर सुद्धा एकनाथ शिंदे सर होते. काय मुवमेंट होती किंवा तुला मनात काय वाटत होतं? घाबरलो होतो मी, ऑकवर्ड झालो होतो. पण परफॉर्मरचा एक कंड असल्यामुळे ते आपल्याला निभावून तर न्यावं लागतंच आणि आपण ते निभावतो, तसं ते केलं. पण ते सुरू होईपर्यंत मी आठवते, मी प्रसाद ओकला, अरे प्रसाद दादा हे आपण काय करतोय, मला असं ना ऑकवर्ड होतंय रे, मला कळत नाही काय करावं आता. म्हणलं काय नाही रे, निघून जाईन, 15 मिनिटाचा ऍक्ट आहे, मस्त करून म्हणलं हो मस्त तर करू म्हणलं, पण मला तू जरा सांभाळून घे म्हणलं, कारण तो खूप सिनियर आहे यार, त्याने अशा मोमेंट्स मधनं तो ही आयुष्यभर गेलाय आणि आपल्या तिथे हळूहळू होऊ लागलंय आता. तर पण त्याने मला खूप सपोर्ट केला, काही नाही त्यांनाही आवडणार आहे, त्यांना मुळात तुझं काम आवडलंय, मग जा समोर, लोक फडणवीस समोर बसलेत, तू हे करू नको, आता कच खाऊ नको, सलमान खान बसलाय समोर, अशाने त्याने मला खूप हे केलं. ही सगळी मुवमेंट एन्जॉय केली असेल ना तू? मी खूप एन्जॉय केलं, मग आफ्टर इट वॉज थ्रू मी खूप एन्जॉय केलं ते, कारण मग त्याच्यावर एक मोठं काहीतरी मोमेंट क्रिएटही झाला. पण मुळात क्रिएट होईल की नाही ही भीती होती ना, की कम्पेअर होतं ना का डायरेक्ट. आत्ता एकनाथ शिंदे तिथे असताना मी त्यांच्यासारखा दिसून तिथे येणं, आमची फोटो मोमेंट असणं एकत्र शेजारी, हे ऑकवर्ड करणारी गोष्ट आहे ना. ऑकवर्ड म्हणजे अशी पटकन नट म्हणून भीती वाटणारी गोष्ट आहे, पण ते थ्रू होईल की नाही ही भीती होती. ते झालं, मोठा झाला तो मोमेंट खूप, आणि त्यामुळे त्याची गंमत आली. खरं तर क्षितिज, मुख्यमंत्र्यांची भूमिका तू जगलायस खरं बघायला, हा म्हणायला असं हरकत नाहीये. तर स्वतः तुला कधी राजकारणात जायची संधी मिळाली क्षितिजला, तर क्षितिज ती संधी स्वीकारेल? कदापि नाही. का बरं? तो पोत असावा लागतो ना आपल्यामध्ये, आणि आपल्याला राजकारणाविषयी काही कळलं. अनेक कलाकार तर राजकारणात येतात. हो, पण त्यांचा पोत असतो. म्हणजे तो म्हणजे आता अमोल कोल्हे हे एक फार सशक्त राजकारणी झालेलेच आहेत की आता, ते उत्तम नटही आहेत, तर त्यांचा तो पोत आहे, त्यांचा तो पिंड आहे, म्हणून ते होऊ शकलं. अनेक आहेत की, अनेक नट आहेत राजकारणामध्ये, पण मला तो माझा पिंड वाटत नाही अजिबातच. म्हणजे मला असं वाटतं की मला एक तर अजिबात झेपणं, हा विचारही माझ्या मनात येत नाही कधी. त्या पद्धतीचं जे कॅप्टिवेटिंग काम तुम्हाला करावं लागतं, आणि मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या पदावर असणं म्हणजेच तुम्ही राजकारणात आहात असं नाही. तुम्ही समाजकारणाच्या माध्यमातून, तुमच्या कपॅसिटीत समाजसेवा करण्याच्या माध्यमातून, लोकांसाठी उभं राहणं या माध्यमातून तुम्ही नकळत राजकारणाचा भाग असताच. आपण सगळेच राजकारणाचा भाग आहोतच. आता तू राजकारणात नाहीयेस, पण तू एका न्यूज चॅनलमध्ये काम करतेस, जिथे तू अँकर आहेस, तुझ्या करवी अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. सो राजकारण आणि समाजातला दुवा आहेसच की तू. सो त्या अर्थी तू राजकारणाचा भाग आहेस, पण तू ऍक्टिव्ह राजकारणात नाहीस, डिसिजन मेकर नाहीयेस. सो या अर्थी आपण सगळे, आता मी सुद्धा धर्मवीर केलाय, या अर्थी मी राजकारणाचा भाग एक अर्थी आहे, मला जाणीव आहे याची, पण मी ऍक्टिव्ह राजकारणात नाहीये. सो ह्यानं त्या माध्यमातून आपण कनेक्टेड असतोच, ते यापुढे असत राहू, कारण मला रस आहे, मला जाणून घ्यायला आवडतात गोष्टी, मी बातम्या पाहत असतो, अनेक जण ओळखीचे झालेत त्यांच्याशी बोलत असतो, जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी. पण राजकारणात क्षितिज जाणार नाहीये कदापि नाही, म्हणजे काही प्रश्नच येत नाही. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा, तो मुळशी पॅटर्न. आज सिनेमा एक खूप गाजला, त्याचे डायलॉग्स म्हणू नकोस, त्याची कथा, आणि प्रवीण तरडे. आता मगासपासून संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये प्रवीण तरडे यांचं अनेकदा नाव तुझ्या मुखातून निघालंय. त्यांच्यासोबत काम करताना, आणि तू प्रवीण तरडे एक माणूस म्हणून कसे आहे त्यामुळे सगळ्यांनाही माहिती आहे, पण तू स्वतः जवळून अनुभवलंयस, एक ऍक्टिंग पण तू छान केलेस. आम्हाला पुन्हा एकदा ती तुझी मुवमेंट हवी आहे प्रवीण तरडे सोबतची, आणि तो सिनेमा शूट करतानाचा अनुभव कसा होता आणि कसा एकंदरीत तो सिनेमा शूट झाला. तू गण्या ही भूमिका त्यात साकारली होतीस, बरोबर?
माझ्या आयुष्यातला तिसरा का चौथाच सिनेमा होता तो. आणि पुन्हा प्रवीण तरडे यांच्याबरोबर काम केल्यानंतर, त्यांच्याबरोबर काम केलं कुठलाही नट तुला हेच सांगेल की आता मी जगात नाही म्हणाला भारतातल्या तरी कुठल्याही सेटवर काम करू शकतो. कारण त्यांच्या सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग असतं. अमेझिंग म्हणजे काय, एक तर ते प्रचंड डिमांडिंग दिग्दर्शक आहेत. त्यांना माहिती असतं त्यांना काय हवंय, आणि ते आपल्याला म्हणजे असं असतं ना की बॅट्समनचा फॉर्म जातो बघ एखाद्या मॅचमध्ये, किंवा सलग काही मॅचेसमध्ये स्ट्राईक रेट नसतो, खेळता येत नाही, लवकर आउट होतो. तर समजा मी आउट ऑफ फॉर्म असेल, नटाचाही फॉर्म जातो हा बाय द वे. मग पॅच येतो असा की जेव्हा सूर लागत नाहीये, करता येत नाहीये, असा नटाचा फॉर्म जाऊ शकतो. आणि हे मला एक दोन कामांमधनं कळलं माझं मला करताना, की मला वाटलं होतं तसं डिलिव्हर होत नाहीये. प्रवीण तरडेंच्या सेटवर तुमचा फॉर्म जाऊ शकत नाही, कारण ते तुम्हाला असं आवळून धरतात की तुम्ही आउट ऑफ फॉर्म जाऊच शकत नाही. तुमचा स्ट्राईक रेट बसतोच बरोबर. ते कसं म्हणजे, कारण ते डिमांडिंग आहे. ते जोपर्यंत त्यांना हवं ते डिलिव्हर होत नाही तोपर्यंत थांबत नाही. उगाच नाही एवढ्या भारी बजेटच्या भारी फिल्म्स त्यांनी केल्यात मोठ्या. त्यांना वाटलं नरिमन पॉइंटला शूटिंग तर नरिमन पॉइंटला शूटिंग भाई. त्यांना वाटलं वर्षा बंगला तर वर्षा बंगला. त्यांना वाटलं मला ही मोमेंट हवी आहे तर ही मोमेंट हवी आहे. तुला जमलं नाही नो प्रॉब्लेम, 3 तास थांबू आपण इथे, मला ही मोमेंट हवी आहे. त्यांना वाटलं खूप कटिंग करून एक सीन 8-8 तास करायचा आहे तर एक सीन 8-8 तास करायचा आहे. त्यांना वाटलं गाड्यांचा ताफा पास होतोय, असा एरियल शॉट मला हवाय सी लिंकवर. आम्ही हे शूट केलंय, परवानग्या काढून शूट केलंय. आम्ही मंत्रालयाच्या आसपास शूट केलंय, आम्ही दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये शूट केलंय. सो त्यांना एखादा वार ऍक्शन सिक्वेन्स एका सर्टन पद्धतीचा हवाय, तो समोरच्या खोटा वाटतोय नाही, मला तो खरा दिसेपर्यंत हवाय. हे ह्या डिमांडमुळे ना, आणि मला हे लक्षात आलंय की आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायचीच असेल तर आपल्याला आग्रहीच राहावं लागतं ऍक्च्युली. हा, ते चल जायगा बघू नाही झालं ठीक, ह्याच्यात नाही राहता येत आपल्याला. कारण त्यांना याचं भान आहे की निर्मात्याचे कोट्यवधी रुपये लागलेले आहेत. आणि मला माझी विजन क्लिअर आहे, तर मधल्या प्रोसेसमध्ये होऊ शकलं नाही म्हणून माझी फिल्म पडली असं नाही होणार. मी ते वाजवणार, मी ते करून घेणार, आणि ती फिल्म मोठी होणार. म्हणून त्यांच्या फिल्म्स मुळशी पॅटर्न होतात, म्हणून त्यांच्या फिल्म्स सरसेनापती हंबीरराव होतात, म्हणून त्यांचे फिल्म धर्मवीर 1 आणि 2 होतात. मला सांग, शूट करताना तू आता म्हणालास की त्यांना जे हवं ते हवंच. जर समजा एखादा सीन तुझ्याकडून व्यवस्थित झाला नसेल आणि तरडे सर चिडले तर ते कसं चिडतील? नाही, ते खूप एकतर ते रेग्युलरली चिडतात, पण एका पॉइंटला माहिती असतं की ते त्या मोमेंटचं आहे. सुरुवातीला मला किंवा सगळ्याच नटांना असं व्हायचं की अरे यार सर चिडले. अजूनही ती भीती आहेच, पण त्यांची ती अशी जहाल नजरमध्ये असं होतं, बस 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 मला आता वाचवा यार कुठेतरी या माणसाच्या तावडीतून, असं होतं. पण ते तुम्ही शॉट चांगला दिलात की इतके अप्रिशिएट पण इतके मनापासून करतात ना ते. त्यांचं सगळं टोकाचं आहे, म्हणजे तू खूप भारी आहेस हे पण ते प्रेमाने टोकाचं म्हणतात. आणि तू तुझ्या इतका भंगार माणूस नाही पाहिजे, इतका भंगार नट आहेस तू, हे पण ते टोकाचं बोलू शकतात. सो इतकी 2 टोकं असलेला आणि कुठेही जाऊ शकणारा तो माणूस आहे. आणि त्यांचं म्हणजे काय सांगू का, जितकं त्यांच्याबरोबर तुम्ही काम कराल तेवढे ते जास्तीत जास्त कळू लागतात, तेवढे ते किती अनप्रेडिक्टेबल आहेत हे कळू लागतं. युजली डिरेक्टर्स बरोबर काम केल्यावर त्यांचा फॉर्म कळायला लागतो ना, ते काय बोलतील, हे गेल्यावर काय होईल हे कळू लागतं तुम्हाला. आता मला हळूहळू थोडंसं कळू लागलंय, पण त्यांचा कंटेंट नाही कळू शकत तुम्हाला. हा सीन शूट करायचा आहे म्हटल्यावर ते काय पद्धतीने त्या सीनकडे बघतील हे तू कधी गेज करू शकत नाही. त्यांच्याबरोबर 10 फिल्म केल्यास तरी कित्येक वेळा असं झालंय, ते स्क्रिप्ट वगैरे बघतात, हे कोणी लिहिलंय, हे ठेवून द्या, त्यांनीच लिहिलेलं असतं, ते ठेवून द्या करतात. हा आता तू असं म्हण, मग तू असं म्हण, नाही ह्या ॲटिट्यूडनी म्हण, आणि आपण एक डायलॉग पाठ करून आलेलं असतो, ते सगळं एकीकडे निघून जातं आणि वेगळाच सीन बांधतात आणि ते शेवटच्या शॉटपर्यंत बांधत राहतात. त्यामुळे तू हा सीन बघ, त्या धर्मवीर 1 मधला त्या नगरसेवकाला मारण्याचा सीन आहे, गाडी घेतली म्हणून. तर मला आठवते तो 6-6 तास आम्ही शूट करत होतो आणि मी नाहीये त्या सीन मध्ये, पण मी थ्रू आउट सेटवर बसून राहिलो होतो की शपथ, म्हणलं एवढे 3 डायलॉगचा बेसिक सीन लिहिलाय त्यांनी की एक जण येतो, पेढे घेऊन येतो आणि त्याला ते तू इथे चल म्हणून दिघे साहेब मारतात, असा सीन लिहिलाय. पण तो किती मोठा झाला, त्याच्यात किती मोमेंट्स ऍड झाल्या, त्याच्यात किती शॉट्स ऍड झाले, हे त्यांना सगळं सीन करताना सुचतं.
कित्येक वेळेला त्यांनी अप्रतिम सीन लिहिलाय असतो. आपल्याला असं वाटतं भाई ह्याच्या ओव्हर सीन नाही जाऊ शकत, काय लिहिलंय, पण तो शूटच्या वेळेला अजून अजून समृद्ध होतो. आता तो धर्मवीर 2 मध्ये माझा आणि प्रसाद दादाचा तो जो सीन आहे नरिमन पॉइंटचा, ज्याच्यानंतर ती मोमेंट आहे, तर तो सीन लिहिला होता अमेझिंग. मी सरांना भेटून मिठी मारली, म्हणलं सर काय लिहिलंय, म्हणलं तुम्ही यार इतकं भारी सीन लिहिलंय तुम्ही. हे तर काहीच नाहीये, तुला अजून माहितच नाही माझ्या मनात काय चाललंय. म्हणलं काय चालू असेल एवढं मोठं तुमच्या मनात, करूच पण म्हणजे काय आता. पण तो सीन माझ्याकडे स्क्रिप्ट असेल, मी काहीतरी त्यांच्या परवानगीने ना तुला ते दाखवीन की लिहिलं होतं काय आणि झालं काय. जमीन आसमानाचा फरक वेगळा होता. आणि हो, जमीन आसमानाचा फरक असतो. वेगळंच लिहितात, वेगळंच करतात सीन शूट करताना. सो इतका अनप्रेडिक्टेबल माणूस आहे तो, आणि व्हेरी मच आय ॲडमायर हिम व्हेरी मच. खरं तर म्हणजे प्रवीण तरडे म्हणजे एक एनर्जेटिकच व्यक्ती असं म्हणायला हरकत नाही. आणि तू त्यांच्यासोबतचा इतका वेळ घालवलास, तुझ्या बोलण्यातून तुझ्या ऍक्शन मधून सगळंच दिसून येतं, कारण की त्यांचं कौतुक करण्याची गोष्ट सगळी. आय एम ग्लॅड मी त्यांच्यावर एवढं काम करू शकलो. याचं कारण माहितीये का, एक दुनियादारी कळली आम्हाला याच्यानंतर. जे आपले गोडगोड विश्व असतं छोटस, त्या भिंती तोडून घुसण्याची एक वृत्ती तयार झाली माझ्यामध्ये तरी 100%. कारण प्रवीण तरडे सुद्धा ह्यातून सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊनच आता त्यांचं नाव त्यांनी कमवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. जो इतका सशक्त माणूस आहे, तो काय त्याच्या वयाच्या 25शीत चांगली फिल्म करू शकला नसता? असताच की. त्यांचे ते 44 वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली इंडिपेंडंट फिल्म डिरेक्ट केली, मुळशी पॅटर्न. येस. म्हणजे इतकी वर्ष घासून घासून, खस्ता खाऊन खाऊन, पडेल ते काम करून करून पायरी पायरीने स्वतःचं करिअर बिल्ड केलेला माणूस आहे. त्याला दुनियादारी माहिती आहे. ऍक्च्युली त्यांना दुनियादारी माहिती आहे, कारण तो माणूस वेगळाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मगाशी म्हणाला सरसेनापती हंबीरराव या सिनेमात तू संताजी घोरपडे यांची भूमिका केलीस, तर स्वतः प्रवीण तरडे त्यात मुख्य भूमिकेत होते. आणि खरं तर तुला माहिती आहे की ऐतिहासिक भूमिका करायची म्हणजे खूप जबाबदारीची गोष्ट आहे. कारण आपण आजकाल पाहतो ऐतिहासिक भूमिका करणं हे प्रत्येक नटाला सांभाळून करणं खूप गरजेचं आहे, ती जबाबदारी असते. त्याबद्दल काय सांगशील? संताजी घोरपडेची जी भूमिका तुला मिळाली, काय होतं तुझं एक पहिली रिॲक्शन आणि एक मनात काही धाकधूक होती की आपण ही भूमिका साकारतोय? कारण ही खूप ऐतिहासिक आणि प्रत्येक प्रेक्षक ना या भूमिकेला रिॲक्ट होतात. धाकधूक या गोष्टीवर मी तुला एक सांगतो. प्रवीण सरांबरोबर काम करताना एकच धाकधूक असते, आपण त्यांना हवं ते डिलिव्हर करू शकू की नाही. बाकीची धाकधूक फ्रँकली ना ते स्वतः अंगावर घेतात. मग धर्मवीर करताना मी प्रामाणिकपणे सांगतो, होतेच की प्रेशर होतं, धाकधूक होती, कसं काम होईल आपल्याकडून, ही सगळी भावना मनात होती. पण आपल्यासमोर एक निधड्या छातीचा प्रवीण तरडे उभा आहे. आपल्यावर येणारे शॉक्स त्या स्वतःच्या छातीवर घ्यायला ह्याची जाणीव असते. त्यामुळे फ्रँकली काही प्रेशर नव्हतं ऑनेस्टली. कारण मला माहिती ते इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय ते घुसणार नाहीत या फिल्ममध्ये. घोडेसवारी आणि सगळं होतं. हो, पण त्याने आम्ही आधी ट्रेनिंग घेतलं. आम्ही घोडेस्वारी केली, आम्ही तलवारबाजीची तालीम केली. त्याबरोबर PK मास्टर जे ऍक्शन मास्टर आहेत खूप इंडस्ट्रीतले मोठे, वर्कशॉप झालं आमचं, हे सगळंच झालं. आणि त्याबरोबर माझं नट म्हणून काम काय, ते इतिहास वाचणं, संताजी घोरपडेंबद्दल आपल्याला शक्य तेवढी माहिती गोळा करणं, आणि माझ्या वाटेला जे सीन येतील ते त्या माहितीचा अवलंब करून वाजवणं, ही माझी जबाबदारी आहे. ती माझ्या मते मी शक्य तेवढी पार पाडली. बाकीची जबाबदारी पार पडायला प्रवीण सर होतेच. त्यामुळे काय, कारण सध्या ऐतिहासिक भूमिका म्हटल्यावर नटालाच खूप भीती असते की, आणि ती जबाबदारी पाळणं खूप महत्वाचं असतं. बरं, आता आपण शेवटच्या प्रश्नावर येऊया. तू आता या सगळ्या गोष्टी केल्या, धर्मवीर, मुळशी पॅटर्न, या सगळ्या भूमिकेमुळे तू गाजला आहेसच मराठी सिनेसृष्टीत. पण प्रत्येक नटाचं किंवा प्रत्येकाचं एक एक स्वप्न असतं, ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करत असतो आणि अपयश मिळवतच यश देखील मिळतं. तुझं असं कोणतं स्वप्न आहे जे मिळवण्यासाठी आता तुला आणखी धडपड करायची गरज आहे असं तुला वाटतं? या प्रश्नाला मी कायम फसतो. याचं कारण असं की मी जरा चेंजेबल माणूस आहे. माझं काल एक स्वप्न असतं, आज एक स्वप्न आहे, उद्या चेंज होत राहतं, असं माझं सारखं चेंज होत राहतं. त्यामुळे मी याच्यावर कधीच रोमॅन्टिक उत्तर देऊ शकलेलो नाहीये की मला ना एक दिवस ही भूमिका करायची, मला एक दिवस एक. पण माझं एक स्वप्न असं आहे, आणि मी म्हटलं तसं मग की मी शॉर्ट टर्म गोल्सवर ऑपरेट करणारा माणूस आहे. मला असं वाटतं की माझ्या आवडीच्या कलाकारांबरोबर मला काम करता यावं आणि ते वारंवार करता येत राहावं असं मला वाटतं. आणि मला शक्य तेवढ्या विविधांगी भूमिका आयुष्यात मिळत राहाव्यात आणि मला त्या
पार पाडता याव्यात हे माझं स्वप्न आहे. उदाहरणार्थ आय एम ब्लेस्ड विथ व्हेरीड रोल्स टिल नाव. म्हणजे मला आठवतंय, मी आमची देवा शपथ नावाची सिरियल होती ज्या मी श्रीकृष्णाची भूमिका मी करायचो. एक मोठा पार्ट असा होता जेव्हा मी श्रीकृष्णाची भूमिका डे शिफ्ट मध्ये मुंबईत करायचो आणि नाईट शिफ्ट मुळशी पॅटर्नची गण्याची भूमिका करायचो. सो मी एकाच वेळेला ती 2 कामं करत होतो. तेच जसं त्याच्यानंतर लोकमान्यांची भूमिका, एकनाथ शिंदेची भूमिका, चुंबकची भूमिका ज्याचा तू उल्लेख केलास मगाशी. आत्ता मी ते हिंदी वेबसिरीज मध्ये जे काम केलं ते आणखीन भिन्नच आहे, पूर्णपणे कॉमेडी आहे ते सगळं. आता मी वर्सेस मी मध्ये जी भूमिका मी करतोय नाटकात ती आणखीनच वेगळी आणि इंटेन्स आहे. सो मला आजवर मी अतिशय समृद्ध नट मानतो स्वतःला की मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. तर माझं हेच स्वप्न आहे की मला आयुष्यभर अशा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळत आणि माझा काही स्टिरियोटाईप तयार होऊ नये. आणि मी आजपर्यंत माझ्या आवडीच्या लोकांबरोबर, म्हणजे मी फ्रँकली सांगतो, माझी पहिली फिल्म आयुष्यातली जब्बार पटेलांची यशवंतराव चव्हाण नावाची फिल्म होती ज्यात माझे सीन्स नाना पाटेकरांबरोबर होते. नाना पाटेकर हा मोठा नट आहे यार, मी फार मानतो त्या नटाला. अब तक 56, प्रहार आणि वेलकम पासून भिन्न भूमिका केलेला माणूस. त्यांच्याबरोबर मी पुरुष, त्याच्याबरोबर मला काम करता आलं. मला जब्बार पटेलांबरोबर काम करता आलं. मला धर्मवीरच्या निमित्ताने प्रसाद ओकांबरोबर काम करता आलं. मी सुबोध दादा बरोबर एक सिरीज केली मध्ये. उपेंद्र लिमयनबरोबर मला काम करता आलं. ह्या सगळ्या नटांना मी खूप मानतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीतले फार मोठे नट आहेत. मी अंकुश दादा बरोबर मध्ये एक फिल्म केली जी रिलीज व्हायची अजून. मी प्रवीण तरडेंबरोबर 4-4, 5-5 सिनेमे केले. माझ्यासाठी ह्या महत्वाच्या, मी महेश लिमये या डीओपी बरोबर 3-4 फिल्म्स केल्या. ह्या माझ्यासाठी समृद्ध होणं याच्या इतकं दुसरं काही महत्वाचं नाहीये. करिअर, ग्राफ, पैसे महत्वाचं आहेच, ते होत राहील. पण ते नाही झालं तर मी स्वतःला ब्लेमही नाही करू शकत आणि करू इच्छितही नाही किंवा कोणालाच नाही. तू आता समाधानी आहेस? मी समाधानी आहे. आणि म्हणलं काय मी मगाशी की मी अल्पसंतुष्ट आहे. त्याच्यामुळे मी मोस्ट ऑफ द टाइम समाधानीच असतो. बारीक बारीक अँझायटीज असतात आपल्या की अरे यार हे व्हायला होतं, हे नाही झालं. एखादी फिल्म असते जी ऑडिशन मधनं मिळत नाही आपल्याला आणि नंतर असं वाटतं की अरे यार हे मिळायला पाहिजे होतं. पण ते टेम्पररी आहे ग. महत्वाचं काय आहे, मला आत्ता मज्जा येते का. आणि असेही कामं केलेत की त्यात मज्जा नाही आली अजिबात. पण मोस्टली मी आत्ता जी नावं घेतली त्या आत्ता मी हिंदी केले, त्यातही अमेझिंग हिंदी कलाकारांबरोबर मला काम करता आलं ज्यांना मी लहानपणापासून स्क्रीनवर बघत आलोय. सो ना, मी मांजरेकर सरांबरोबर काम केले. सो मला हे खूप समृद्ध करणारं वाटतं की मी अप्रतिम लोकांबरोबर अतिशय व्हेरिड भूमिका करू शकलो. हे माझ्यासाठी एव्हरीथिंग आहे. बरोबर. एक प्रश्न विचारायचा राहिला. एक तर तू कट्टर पुणेरी आहेस. पुण्यातून जेव्हा मुंबईत आलास तर मुंबईत सेटल व्हायला तुला स्वतःला किती वेळ लागला? माझं कुटुंब पुण्यात आहे आणि मला ओढ आहे पुणे शहराची आणि कुटुंबाची सुद्धा. आणि ना इतकी वर्ष पुण्यात काम केल्यामुळे माझं खूप कामं पुण्यात चालू असतं. काहीतरी डबिंग असतं, रेकॉर्डिंग असतं, कुठे काहीतरी कार्यक्रमाला इन्व्हाइट केलेलं असतं, काहीतरी मीटिंग असते जी महत्वाची असते. सो मी पुण्यात टचवूड रिकामा कधीही नसतो. हे एक. आणि मला ओढ आहे त्या शहराची. माझं घर तिथे आहे. इथे काय आहे, इथे माझे कार्यक्षेत्र आहे. हा. आणि तू गंमत बघ, मी मोस्ट ऑफ द कामं जी गाजली आहेत माझी, ती आजवर मी जी केलीत ती मुंबई बाहेर केले. मी गोंद्या आला रे भोर आणि पुण्यात केले. मी मुळशी पॅटर्न पुण्यात केले. मी हंबीरराव मुंबई बाहेर केलंय. मी धर्मवीर ठाण्यात केलंय. तेव्हा सुद्धा मी येऊन जाऊन शूट करायचो त्याचं. मी ती फुलराणी नावाची मालिका केली होती, ती मी पुण्यात शूट केले. मी लोकमान्य, बनमस्का आणि देवा शपथ या 3 मालिका मुंबईत केल्यात, जेव्हा मी मालिकेपुरतं मुंबईतून राहिलो. आय एम थँकफुल फॉर मुंबई, कारण मी इथे खूप काम केलंय आणि मला बरे पैसे सुद्धा मुंबईमध्ये मिळालेले आहेत. आणि माझे इथे अनंत मित्र आणि नातेवाईक आहेत. त्यामुळे आता फ्रँकली प्रसंगी पुण्यापेक्षा जास्त मित्र माझे मुंबईत आहेत. मुद्दा एवढाच आहे की माझं घर पुण्यात आहे. त्यामुळे मी काम संपलं की पुण्याला जातो. मला मुंबईबद्दल प्रचंड आता आत्मीयता तयार झाली, पण तरी माझं ते कामाशी निगडीत आहे. मी असं मुंबईतला एक रिकामा दिवस, मुंबईतली संध्याकाळ असं मला वाटत नाही इतकंच. पण तरी सुद्धा आता मी हे झाल्यावर एका मित्राला जेवायला भेटणारच आहे आपल्या मुलाखत झाल्यानंतर. सो हँगआउट खूप करतो मी इथे, पण मी पुण्याचा आहे हे लक्षात घे. खूप लक्षात घेतलंय. मुंबई मायानगरी आहे. तुला स्वतःला देखील सेटल व्हायला, तू राहिलास ना मुंबईत, तुला. पण मी मायाजालमध्ये न अडकणारा माणूस आहे, त्यामुळे मुंबई खरंच आपलीशी करते. अरे करते. ऐक, मुळात मी मुंबईचा आहे, मी दादरचा आहे,
हा माझा जन्म दादरचा आहे. मी आयुष्यातली पहिली 5 वर्ष जोगेश्वरीत राहिलोय. माझे आई वडील दादरचे आहेत. कबूतरखाना, प्लाझाचा चौक इथले आहेत माझे आई वडील. मला मुंबईबद्दल एस्पेशली दादर या परिसराबद्दल निरतिशय आदर आणि ओढ आहे. ते माझ्या आजीचं घर आहे तिथे, माझ्या मावशीचं घर आहे तिथे. त्यामुळे मला प्रचंड आवडतं दादर. पण आता ते कामाचं झालंय ना माझ्यासाठी मुंबई, त्यामुळे त्याची एक सवय लागली काम करायचं आणि पुण्याला जायचं. पण मुंबई आपलंसं करतच करतं, त्यात काही प्रश्न नाही. ते तुम्हाला जगवतं, तुमचं पोट भरतं, सगळ्याच गोष्टी आहेत. एकही आहे, पण हेही मुंबईबद्दलची काळजी म्हणून मी एक निर्णय घेतलाय. तो बरोबर आहे की नाही हे तू मला सांग. आत्ता जी मुंबईची अवस्था झाली आहे, आपण प्रत्येक इथून शेजारच्या चौकात जायचं तरी मॅप बघतो आपण की किती वेळ लागणार आहे. याला काय कारणीभूत आहे? इमिग्रेशन कारणीभूत आहे. बरोबर आहे. आत्ता जे ब्रिजेस बांधतायत, खणून ठेवलं आहे. आपण राजकारण्यांना त्याचा दोष देत राहतो, द्यावा, ज्यात प्रत्येकाचा चॉईस आहे. पण मुद्दा हा आहे की लोकसंख्या रोज वाढते, रोज. तर मला इतकंच वाटतं की मी इथे एक घर अडवून ठेवू नये जेव्हा माझं घर पुण्यात आहे. गलीबॉय मधल्या एका रॅप मध्ये एक ओळ बघ, अकेला इंसान फिर गाड़ी तेरी 4 क्यों, घर में है 4 फिर रूम्स तेरे 8 क्यों, पैसों से नहीं बनते कुदरत से हम खास क्यों, तेरी पिढी का सोच वो कैसे लेंगे सांस क्यों. हे बरोबर आहे की नाही? ऍक्च्युअली बरोबर. मला हो, मुंबई आपली म्हणते म्हणून मी तिच्यावर एक ओझं होऊन राहणं रिकामा. एक महिना समजा माझ्याकडे काम नाहीये तर मी घर अडवून का राहिलोय मुंबईमध्ये, जर माझं घर पुण्यात आहे? जेव्हा ऑडिशनला बोलवतील, जेव्हा काम येईल तेव्हा मी जाईन ना. मी येतोच की मुंबईत. मी महिन्यातल्या हल्ली 30 पैकी 18 दिवस मुंबईत असतो. पण काम नसताना मी पुण्यात जातो ना भाई. मी इकडे मीच ट्रॅफिक आहे हे लक्षात घ्या. मी ट्रॅफिक मध्ये अडकतो असं नाहीये, मी ट्रॅफिक आहे. माझ्यामुळे मागची गाडी अडकलेलीच असते. तर मी तिथे बाहेर पडणार रोज कारण नसताना मित्रांना भेटायला, तर मी ओझं होतो शहरावर अशा वेळेला. त्यामुळे मी लोकल व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आपल्या शहरात आपल्यासाठी परिपक्व व्यवस्था असली पाहिजे, जिथे माझं पोट भरलं पाहिजे. शिवाय मला बोलवतील तेव्हा मी जाईनच की. म्हणजे तुझ्या मुंबईचं ट्रॅफिक माझ्यामुळे वाढलंय हे लक्षात घे. मला मुंबई आपलीशी करतेच आहे, पण म्हणून मला ओझं नाही व्हायचं ते शहरावर. इतका साधा मुद्दा आहे तो. खरं तर मी हा प्रश्न केला ते बरंच झालं. त्यामुळे तुझा जे उत्तर आहे ते सामाजिक संदेशातून तू आम्हाला दिलंस असं म्हणायला हरकत नाही. ते खूप छान उत्तर दिलंस या गोष्टीचं, तू या प्रश्नाचं. खरं तर आणि इथे येऊन तू खूप बोललास, भरभरून उत्तरं दिलीस, मनमोकळ्यापणाने गप्पा मारलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुला सुद्धा, लोकशाहीला सुद्धा. तुम्ही वेळोवेळी उत्तम गोष्टी प्रेक्षकांसमोर घेऊन येत असता, त्याचा आज मला भाग होता आला, याचा मला आनंद आहे. लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. मात्र पुन्हा भेटूया नवीन कलाकारासाठी. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.